बातमी आहे दिल्लीतून। बांगलादेश मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक संपन्न झालेली आहे। बांगलादेशामध्ये 12,000 ते 13,000 भारतीय अडकल्याची माहिती मिळते आणि भारतीयांना सुरक्षित बाहेर काढणे एवढी भयानक स्थिती नसल्याचं देखील समजतंय। सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकारने हे स्पष्टीकरण दिले। सरकारतर्फे लवकरच संसदेमध्ये याबद्दलचं निवेदन जारी केलं जाणार आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, जवळपास अर्धा ते पाऊण तास ही बैठक चाललेली आहे। काय नेमकं घडलं बैठकीत? नक्कीच दीपक, सर्वपक्षीय बैठकीमध्ये आता जे सरकारच्या वतीने सर्व पक्षांना ब्रीफ करण्यात आले त्यामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना माहिती दिली बांगलादेश परिस्थितीची आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आता साधारणपणे 12 ते 13,000 भारतीय हे बांगलादेशमध्ये आहेत। परंतु आत्ताची स्थिती अशी नाही आहे की सगळ्यांना इव्हॅक्युएट करावं लागेल किंबहुना बांगलादेश सोडून यावं लागेल, परंतु आत्ताची परिस्थिती नियंत्रणात अप्रत्यक्षपणे आहे असं भारताने सर्वपक्षीय नेत्यांना सांगितलं। आणि त्याचवेळी एस जयशंकर यांनी असंही म्हटलंय की सर्व पक्षांनी दिलेला जो सपोर्ट आहे, पाठिंबा, त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत। याचा अर्थ कुठेतरी सर्व पक्षांची एक सहमती बांगलादेशच्या आणि शेख हसीना यांच्या मुद्द्यावर झाली आहे असं आपल्याला कळतंय। दरम्यान शेख हसीना यांचं विमान हे सध्या कुठल्याही प्रकारच्या ऑनलाईन फ्लाईट रडार ॲप्सवरती कळत नाही आहे, परंतु दुसऱ्या बाजूला असंही समजतं की 9 वाजताच्या सुमारास हिंडन एअरपोर्टवरून शेख हसीना यांचं विमान उड्डाण भरलं आहे आणि त्यानंतर सध्याचं शेख हसीना यांचं स्थळ त्या नेमका कोणत्या ठिकाणी थांबलेले आहेत याबाबत कोणालाही माहिती नाही आहे। शेख हसीना नेमक्या आत्ता कुठे आहेत, या क्षणाला त्यांचं रिअल टाईम लोकेशन काय आहे याबद्दलची माहिती ही सध्या कोणालाही नाही आहे। याबाबत गुप्तता राखली जाते, त्यामुळे त्या भारतातच आहेत का आणि भारतात नेमक्या त्या कुठे आहेत याबाबत भारत अधिकृतपणे त्या भारतात असल्याबाबतची भूमिका घेणार आहे का त्या भारत सोडून निघून गेल्या असं सांगणारे असे अनेक प्रश्न आहेत। त्याबाबतची सगळी उत्तरं ही ज्यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सभागृहामध्ये निवेदन करतील त्याचवेळी आपल्याला कळतील। परंतु दुसऱ्या बाजूला एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून त्यांनी इंग्लंडसारख्या देशाकडे शरणार्थी म्हणून जाण्याबाबतची विनंती पाठवणं आणि ती विनंतीवरती निर्णय होईपर्यंत त्यांनी एक प्रकारे इंटरिम स्टे म्हणून भारतामध्ये राहणं असा काही मार्ग शोधला जाऊ शकतो का, जेणेकरून भारतालाही टॅक्टिकली हे सांगता येईल की त्यांच्या विनंतीवर जोपर्यंत निर्णय होत नाहीये तोपर्यंत ते आमच्या इथे आहेत आणि आलेल्या पाहुण्याला परत पाठवणं ही आमची संस्कृती नाही असं सांगून भारत त्यांना भारतामध्ये ठेवू शकेल का? कारण दुसऱ्या बाजूला बांगलादेशमध्ये जमाते इस्लामी या संघटनेने मोठ्या प्रमाणावर धमकी दिलेली आहे की जे कोणी शेख हसीना यांना आश्रय देतील त्यांच्या विरोधामध्ये भारताची परराष्ट्र नीती कशा पद्धतीने इथे काम करते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि संसदेमध्ये काय नेमकं निवेदन सादर केलं जातं पाहणं महत्त्वाचं असेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।